The answer is give us the list now. Don't tell us about what happened in the past. We want to know now. If you have no problem giving the list, you've already given it to us, okay, give it to us today. And give us the Lok Sabha one with names, pictures and addresses. Give us the Vidhan Sabha one with names, pictures and addresses, because if you don't, there is a serious question now that is being asked about Indian democracy. Which means we are now heading towards the complete destruction of the Constitution. And we are in the business of protecting the Constitution. That is why I have put this here. And that is why I put Ambedkar ji. Ambedkar ji की फोटो मैंने यहाँ इसलिए लगाई है क्योंकि ऊपर लिखा है electoral roll is the most fundamental thing in a democracy. Election Commission उसकी रक्षा नहीं कर रही है. हम मांग रहे हैं ये फंडामेंटल चीज जो अंबेडकर जी ने कहा है ये हमें दीजिए, वो करेंगे नहीं देंगे हम. That is the issue here. Thank you very much. Thank you. सर राहुल जी एक सवाल है. राहुल जी तर महाराष्ट्रामध्ये 102% लोकांनी मतदान केलं असा आरोप राहुल गांधींनी केला. एकूण मतदारांपैकी 85% मतदार हे मतदान करतात. मात्र महाराष्ट्रामध्ये 102% लोकांनी मतदान केलं असं राहुल गांधींनी म्हटलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये 18 वर्षावरील 9,54,00,000 लोकसंख्या आहे. मात्र अशा वेळेला 9.7 कोटी मतदार आहेत असं इलेक्शन कमिशननुसार त्यांनी सांगितलेलं आहे. 15 सेकंदात निवडणूक आयोग मतदार यादी देऊ शकतं, मात्र ते देत नाहीत असा आरोपही राहुल गांधींनी केला. राहुल गांधी काय म्हणाले ते आपण पाहूया. महाराष्ट्रामध्ये लोकसंख्येपेक्षा जास्त मतदार कसे वाढले असा सवाल त्यांनी केला आहे. महाराष्ट्राची लोकसंख्या सरकारच्या मते म्हणजे अडल्ट 9,54,00,000 आहे. निवडणूक आयोगाच्या मते महाराष्ट्रामध्ये 9,70,00,000 मतदार आहेत. लोकसभा आणि विधानसभेच्या मतदार याद्या नाव आणि फोटो पत्त्यासह आम्हाला द्या अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. निवडणूक आयोगाला 3 मोठे राजकीय पक्ष यादी मागत आहेत, मात्र निवडणूक आयोग देत नाही असा आरोपही त्यांनी केला. निवडणूक आयोग आम्हाला मतदार यादी देत नाही, ती त्यांची जबाबदारी आहे असंही राहुल गांधींनी म्हटलेलं आहे. आमची मतं कमी झाली नाही तर भाजपची वाढली असं राहुल गांधींनी म्हटलं. महाराष्ट्राच्या मतदार यादीत काहीतरी चूक असल्यामुळेच ते आम्हाला माहिती देत नाहीत असं राहुल गांधींनी म्हटलं. महाराष्ट्रामध्ये 2019 ते 2024 मध्ये 32 लाख मतदार वाढले. महाराष्ट्रामध्ये 2024च्या लोकसभा ते विधानसभा अशा 5 महिन्याच्या काळामध्ये 39 लाख मतदार वाढल्याचं राहुल गांधींनी म्हटलं. महाराष्ट्रात आमचं मतदान वाढलं नाही, वाढलेलं मतदान भाजपला मिळालेलं आहे, मात्र आमचं मतदान कमी झालेलं नाही असंही राहुल गांधींनी म्हटलंय. निवडणूक आयोगाकडून निवडणुकीच्या आधी मिळालेल्या मतदार याद्या या विखुरलेल्या आहेत असंही राहुल गांधींनी म्हटलंय. राहुल गांधी यांच्या प्रश्नावर निवडणूक आयोग उत्तर देणार आहे. तर राहुल गांधी यांनी जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत त्यावर आता निवडणूक आयोग उत्तर देणार आहे.